कृष्ण हरी जे की आता आपण बघू शकता आमच्यासोबत वैष्णवीताई महाराज जे की आमच्या मुक्तीनगरचे आहे. आपण त्यांना काही विचारत आहेत जे की वारी करत आहेत 2-3 वर्षापासून. कसं वाटत आहे तुम्हाला? खूप छान अनुभव वारीमध्ये येतोय. जणू काही आमचे आपले गुरु सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण हरिणे बाबांनी सांगावं आणि सर्वांनी जुळून यावं. जणू काही बाबांनी सांगावं की वारीला सर्व वारकरी चला. आणि आम्हाला असं वाटतं की जणू काही आमच्या आईसाहेब मुक्ताईने आम्हाला हात धरून न्यावं. वारीला आल्याच्या नंतर वारीतनं फक्त चालतानाच अनुभव नाही तर प्रत्येक ठिकाणी आपण जमल्याच्या नंतर असं वाटतं की जणू काही पंढरपूरच या ठिकाणी उतरलंय. 2 नंबरचं रिंगण आपण गोल रिंगण जालन्यामध्ये सुद्धा केलं. आणि आज ठिकाणाचं नाव काय? जय भवानी नगर. या ठिकाणी आपलं 3रं क्रमांकाचं रिंगण खूप छान पद्धतीने झालं. चकलंबा गुरुवर्य ताई हरिभक्तपरायण माझ्या गुरुवर्य सोनालीताई करपे दिदीसुद्धा रिंगणाला सहभागी होत्या. नव्हे त्यांच्या खूपच साऱ्या विद्यार्थिनी या ठिकाणी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन खूपच छान प्रकारे सोहळा या ठिकाणी झाला. खरंच या ठिकाणी जे काही बसून या ठिकाणी बघत असतील त्यांना एकच सांगायचं आहे की जगात भारी 19 फेब्रुवारी जायचं असेल स्वर्गाच्या दारी तर करावी लागते आळंदी पंढरपूरची पायवारी. सर्वांनी पंढरपूरला यावंच लागतं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावंच लागतं. आणि जणू काही आम्ही सर्व मुली या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सर्व माझ्यासोबतच्या माझ्या फ्रेंड असून गुरु भगिनी असतील सर्व मित्रमंडळी आम्ही सगळे या ठिकाणी जुळून खूप छान प्रकारे आईसाहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये जातोय. आणि नव्हे फक्त चालतच नाही तर आईसाहेबांच्या पालखी सोहळा कसा आहे आम्ही हे खूप आमच्या डोळ्यांनी बघतो. आईसाहेबांची एक वारी केली म्हणजे जणू काही आम्ही पंढरीला नेऊन ठेपलो, पंढरपूरला गेलो. हा खूप आनंद स्वर्ग आम्ही बघितल्यासारखा वाटतोय. आणि म्हणून प्रत्येकाने एकदा तरी आईसाहेबांच्या पालखीमध्ये गेलं पाहिजे आणि पालखीमध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी सोहळा अनुभवला पाहिजे. एवढंच बोललेलं. रामकृष्ण हरी. जय मुक्ताई. मला रस्त्यामध्ये वारीमध्ये चालताना येतो तो आनंद तुम्ही कसा होतो सांगू शकता का? वारीमध्ये चालताना अनुभव तर एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला. हा एकट्याचा खेळ नाही आहे. सर्व सहभागी वारीमध्ये होतात. नव्हे ज्या ठिकाणी आमचा पालखी सोहळा ज्या ठिकाणी मुक्काम असेल तिथं येऊन सर्व पालखीच्या पाया पडण्यासाठी येतात. खूप आनंद आम्हाला या ठिकाणी वाटतो. आता राहिला प्रश्न आईसाहेबांची पालखी निघली, सगळं पालखी या ठिकाणी निघल्या, पण राहिला प्रश्न आपल्या माऊलींच्या पालखीचं म्हणजे की आळंदीची. बघा पावसामुळे भरपूर पाऊस आला. पालखी 8 तारखेला निघणार होती, शक्य नव्हतं. परंतु माऊलीची एवढी कृपा म्हणजे भगवंताची एवढी कृपा झाली की 8 तारखेला निघू नाही शकला तर तो 9 तारखेला सोहळा या ठिकाणी निघला. इंद्रायणी पूर्ण नदी जाम झालेली होती, मार्ग बंद झालेले होते, तरी सुद्धा माऊलींची एवढी कृपा नाही. माझ्या वारकरी माझ्या सोहळ्याला येत आहे आणि सोहळा बंद व्हायला नको, रद्द व्हायला नको म्हणून बाबा माऊलींची एवढी कृपा की 8 तारखेला थांबणारा सोहळा 9 तारखेला निघला. परंतु निघलाच म्हणून एवढी माऊलींची कृपा आहे. एवढंच सांगा. रामकृष्ण हरी.